लागून असलेल्या जनता कॉलनीतील 2,500 फॅमिलीजवरती कशा प्रकारे SRA चे CEO अन्याय करत आहेत, याला कुठेतरी वाचा फुटावी। आमची आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत, सर्वांचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री ज्यांना विकास पुरुष म्हणून आपण सर्व ओळखतो, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि आम्ही त्यांच्याकडनं न्याय मिळेल याचा देखील आम्हाला विश्वास आहे। हे जे आमचं काम थांबवलं गेलं आहे चुकीच्या पद्धतीने, ती तात्काळ नोटीस रद्द करावी व आम्हाला जी पुढे बांधकाम करायचं आहे आमच्या डेव्हलपर्सना, त्याच्यासाठी त्यांनी परवानगी द्यावी हीच मी विनंती करतो। आता आम्हाला कळलं आहे 4 दिवसापूर्वी की आमच्यावर सुद्धा 13-2 नोटीस काढलेली आहे। सर 13-2 नोटीस केव्हा निघते? जेव्हा आमची संस्था आपला बिल्डर जो विकास करत नाहीये, तर आम्ही एक आमच्या SRAला पत्रव्यवहार करू शकतो किंवा इतर कोण जनता जाऊन सांगू शकते काम चालू नाही, भाडे बंद आहेत। पण ह्या सीओवर असं काही न घडता आमच्या विकासकांनी चांगलं काम करत असताना सुद्धा ही घटना घडलेली आहे आणि त्याला जबाबदार आमचे सीओ आहेत। इथे किड्या मुंग्यासारखं आम्ही कोरोनामध्ये जगलेलो आहोत। आज लोकांचे शौचालयाचे वांदे होत होते आणि त्या भीतीने लोक इथे मृत्युमुखी पडलेले आहेत कोरोनामध्ये। अशा परिस्थितीत कुठेतरी आम्हाला आशेचा किरण दिसला। विकासक इथे आले 2022ला, 2020 पासून ते ह्या सागर दर्शन जागेवर विकासक म्हणून होते, त्यानंतर ते 2 वर्षांनी आमच्या जागेवर विकासक म्हणून आले। त्यानंतर आशेचा किरण दिसला। या जागेला कोणाचीही मालकी हक्क नसताना त्यांनी मालकी हक्क देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव टाकला आणि त्या अनुषंगाने तो मिळाला। अशा परिस्थितीत आज आम्हाला जी आशा आहे की येत्या 3-4 वर्षात आमची सुद्धा बिल्डिंग बनेल, परंतु असं आता दिसतंय की येत्या 3-4 वर्षात आमची बिल्डिंग न बनता आम्हाला पुन्हा या नरक यातना भोगायलाच। खरं सांगायचं म्हटलं तर आम्हाला 13-2ची कारवाई लागूच होत नाही, कारण आमचं काम सुरळीतपणे एका वर्षामध्ये एवढं होत असेल तर असे कितीतरी वर्षापूर्वीचे जे प्रोजेक्ट रखडलेले गेले आहेत त्यांनाच पुन्हा तुम्ही 13-2ची कारवाई लावून त्यांनाच पूर्ण काम करायला देता। आणि आमच्या विकासाने असं काय तुमचे घोडे मारले गेलेले आहेत की हे काम सुरळीतपणे चालू असताना हे याच्यावरती 13-2ची कारवाई करता? कारण हेच आहे की आता जे आम्हाला बिल्डर कडून समजलं आहे की त्यांना जी नोटीस आलेली आहे 13-2ची, की त्यांचं जे काम आहे ते 1996 पासून स्थगित आहे। पण असं काही नाहीये, 1996 ते 2020 पर्यंत आमचं काम स्थगित होतं। पण 2020 नंतर जेव्हा आकाशजी गुप्ता आले आमच्याकडे आणि त्यांनी आमचा जो पुनर्विकासाचा जो प्रकल्प आहे तो अगदी योग्यरित्या कामाला लावला आहे आणि आता आमचं जे भूखंडाचं काम झालं आहे ते पण त्यांनी जे 2 वर्षामध्ये व्हायला पाहिजे ते 10 महिन्यामध्ये पूर्ण केलं आहे। आणि आता जेव्हा आम्हाला असं समजलं की जी नोटीस आली आहे ते लिटरली आमच्यासाठी खूप शॉकिंग होतं। एवढंच मत आहे की ती नोटीस जी तुम्ही पाठवली आहे त्या नोटीसचा काही प्रॉपर निकाल लावा आणि आमच्या साहेबांथ्रूच आम्हाला जे काही प्रोजेक्ट आहे तो करायचा आहे। इलेक्शन आहे तर बहिष्कार हा कधी घालणार? जर आमच्या बाजूने जर निकाल लागला नसेल तरच आम्ही बहिष्कार घालणार, पण तो त्यांनी योग्यरित्या करावा, म्हणजे आमचा सपोर्ट नक्कीच करणार असेल। आम्ही आकाशजी साहेबांच्या बरोबर आहोत आणि नेहमीच राहणार। देवा दादा, तुम्ही तुमच्या बहिणी म्हणून मानले आहेत, 1500 रुपये देतात, त्याची काही गरज नाही। आम्हाला आमच्या घराला घर द्या एवढंच हात जोडून कळकळीची विनंती आहे, कारण सगळी गरीब लोक राहत आहेत। आज सगळ्यांनी स्वप्न बघितले आहेत आणि साकार करणारे सरकार ग्रुप आलेत, तर त्याच्यात त्यांच्या पाठीशी तुम्ही राहा। आमच्या